बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखला काकड गावामध्ये छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यात आलाय। मध्यरात्री शिवभक्तांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची स्थापना केली। यावेळी शेकडो शिवभक्त हे उपस्थित होते। शुक्रवारी याच गावामध्ये शिवरायांचा पुतळा हटवण्यावरून दोन गटांमध्ये वाद होऊन तणाव निर्माण झालेला होता। या वादानंतर चिखला काकडमधील वंजारी समाज हा आक्रमक झालाय। कोणतीही चौकशी न करता पोलीस प्रशासनाकडून वंजारी समाज बांधवांना टार्गेट केलं जात असल्याचा आरोप करण्यात आलाय। वंजारी समाजानं पोलिसांना याबाबतचं निवेदनही दिलंय। दरम्यान चिखला गावामध्ये झालेल्या या प्रकरणानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधवांनी गावातील परिस्थितीचा आढावा घेतला। माझ्या गावातील वातावरण हे कसं दूषित करता येईल याचा पुरेपूर हा पूर्वनियोजित कट होता। आम्हाला बदनाम करण्याचे 100% यांचा हा पूर्वनियोजित ठरल्या प्लॅनप्रमाणे त्यांनी ते केलं व जे काही तिथे राजकीय पुढारी आले, जे कोणी नेते आले असतील, त्यांनी कृपया करून त्यामागची पूर्ण सत्यता अगोदर जाणून घ्या व सत्यता जाणून घेतल्यानंतर त्यामध्ये जर मी दोषी खरोखर असेल तर मला तुम्ही जी शिक्षा द्याल ती मी शिक्षा भोगण्यास तयार आहे। बीडमध्ये मराठा ओबीसी वाद पुन्हा एकदा चिघळण्याची चिन्ह आहेत। ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी मनोज जरांगे यांच्यावरती जोरदार टीका केली आहे। धनंजय मुंडेंना मंत्रिपद मिळण्याची शक्यता होती, त्यामुळे मनोज जरांगेंनी सुपारी घेतली असा आरोप वाघमारेंनी केलाय। तर व्यक्तीकडून चूक झाली म्हणून जातीला टार्गेट करणं योग्य नाही असंही वाघमारेंनी म्हटलंय। धनंजय मुंडेंना कुठेतरी मंत्रिपद मिळण्याची शक्यता असं आपल्याला वाटायला लागली सामान्य जनतेला। त्यामुळंच कुठेतरी जरांगेला कोणीतरी सुपारी दिली असं। आणि जरांगे सुपारी बाजाचे ही पूर्वीपासून सुपाऱ्या घेऊन सुपाऱ्या वाजवणारा आहे। अंजली दमाने असतील, जरांगे असतील, हे लोक सुपाऱ्या घेऊन कुठेतरी प्रत्येक नेत्यांना आणि विशेषतः ओबीसी नेत्यांना मलिन करायचं, टार्गेट करायचं, त्यांना सत्तेपासून दूर ठेवायचं हे त्यांचा प्रयत्न आहे। तो केविलवाना प्रयत्न आहे, त्याच्यात त्यांना अपयश येणार, परंतु याच्यामध्ये जाती तेढ निर्माण होते। आता कुठेतरी समाज एकमेकाला बोलायला लागले, समाज एकमेकाच्या सुखदुःखात जायला सुरुवात झाली। याला पुन्हा त्याच्यामध्ये वाद निर्माण करायचं हे अतिशय चुकीचं आहे। भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली। मुलाच्या लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी लाड यांनी शहांची भेट घेतली। राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांना नांदेड भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आलाय। रविवारी नांदेडमध्ये आयोजित नरेंद्र आणि देवेंद्र महोत्सवादरम्यान अशोक चव्हाण यांना नांदेड भूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। दीनदयाल उपाध्याय स्मृती प्रतिष्ठानतर्फे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। यावेळी कवी संमेलनाचं आयोजन देखील करण्यात आलेलं होतं। कार्यक्रमाला मान्यवरांसह नागरिक हे मोठ्या संख्येनं उपस्थित होते। राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांची ओळख फरडे वक्ते म्हणून आहे। त्यांनी आपल्या भाषणांनी अनेक सभांची मैदानंही गाजवलेली आहेत। मात्र आज त्यांच्यातील नव्या कलागुणांची ओळखही झाली। अकोला जिल्ह्यातील पारसफाटा इथं आयोजित शिवजयंती कार्यक्रमामध्ये उपस्थितांनी त्यांना पोवाडा गाण्याची विनंती केली। आमदार मिटकरींनी छत्रपती शिवाजी महाराजांवरती अमर शेख लिखित एक शानदार पोवाडा हा सादर केला। मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी 27 फेब्रुवारीला म्हणजेच महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी साजरा केला जातो। 2013 पासून शासनानं मराठी भाषेच्या गौरवासाठी आणि साहित्यिक समृद्धीला अभिवादन करण्यासाठी हा दिवस अधिकृतपणे साजरा करण्याचा निर्णय घेतला। या निमित्तानं माटुंगा पूर्वेमध्ये मनसेचे विभाग उपाध्यक्ष ॲडव्होकेट वैभव करंदीकर यांनी ग्रंथोत्सवाचं आयोजन केलंय। 5 दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनामध्ये 20,000हून अधिक मराठी आणि इंग्रजी भाषेतील ग्रंथ दाखल आहेत। या कार्यक्रमाला वाचकांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय। दिवंगत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत अध्यक्ष अजित पवार यांच्या शोकसभेचं आज मुंबईतल्या वरळी डोममध्ये आयोजन करण्यात आलंय। या शोकसभेला शरद पवार तब्येतीच्या कारणास्तव उपस्थित राहू शकणार नाहीत, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यासह राज्यपाल आणि उद्योगपती गौतम अदानी हे उपस्थित राहणार आहेत। अजित पवारांच्या विमान अपघातावरती राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी अनेक सवाल उपस्थित केलेत। अजित पवारांच्या विमान अपघातावेळी आलेला पायलट सुमित कपूर हा सुसाईड बॉम्बर म्हणून आलेला होता का, असा मोठा आणि गंभीर सवाल मिटकरींनी केलाय।
त्याबरोबरच लिट्टेनं माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या केली, तशीच अजित पवार यांची हत्या झाली आहे का असा गंभीर सवाल देखील त्यांनी केला. याबरोबरच अजित पवारांच्या विमानाचे आधीचे पायलट म्हणून जबाबदारी असलेले कॅप्टन साहिल मदन आणि कॅप्टन यश हे कोणत्या ट्रॅफिकमध्ये अडकलेले होते, त्याचं सीसीटीव्ही फुटेज कुठे आहे, असेही सवाल मिटकर यांनी उपस्थित केले. पायलट जो मेलाय कपूर, ज्याची ड्रंकची हिस्ट्री होती, 3दा सस्पेंड होता PSR कंपनीचा, तो पायलट, त्याचा 50 कोटीचा विमा काढला गेला. तो सुसाईड बॉम्बर म्हणून आला होता. राजीव गांधीच्या वेळेस लिट्टीची सुसाईड बॉम्बर म्हणून आली नव्हती का? ते एका सभेला चालले होते. त्यांना सांगितलं जवळच्या लोकांनी की राजीवजी जाऊ नका, आता खूप वेळ झाला. ते म्हणले नाही, लोक वाट पाहत असतील, आपण गेलं पाहिजे. एक महिला येते, त्यांना हार घालते, पाया लागते, तिथं बॉम्ब फुटतो आणि धडाधड धडाधड छातीच्या चिंधड्या होऊन जातात. तसा हा सुसाईड बॉम्बर नसेल. कुठं आहे कपूर? की अजित दादा जर सकाळी निघाले देवगिरीवरून तर सोबत कोणीच का नव्हतं. ऐनवेळी पायलट बदलतो, काय नाही. ब्लॅक बॉक्सचा डेटा एखादे आम्ही म्हणलं, मी स्वतः म्हणलं की ते 5 वर्षांनी द्या, आम्हाला काही घाई नाही ब्लॅक बॉक्स मध्ये काय आहे. पण तो मदन, साहिल मदन आणि यश नावाचा पायलट हा 28 जानेवारीच्या सकाळी घरून निघाल्यानंतर कोण्या ट्रॅफिक मध्ये किती वाजता अडला, त्याचं सीसीटीव्ही फुटेज तर द्या. मंत्रिमंडळ बैठकीत तृतीयपंथीयांसाठी मोठा निर्णय घेण्यात आलाय. सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमामधून बीज भांडवल योजना सुरू करत तृतीयपंथीयांना स्वावलंबनाची नवी संधी देण्याचा प्रयत्न राज्य सरकारनं केलाय. या योजनेमध्ये 2 लाखांपर्यंत कर्ज, शासकीय अनुदान आणि बँक सहकार्याची तरतूद करण्यात आलेली असून पहिल्या टप्प्यामध्ये दरवर्षी 1000 लाभार्थ्यांना याची मदत मिळणार आहे. राज्यातील गरजू नागरिकांना जेवण मिळावं यासाठी सरकारनं शिवभोजन थाळी योजना सुरू केली. शिवभोजन केंद्र विविध संस्थांना चालवण्यासाठी देण्यात आलेत. प्रत्येक थाळीसाठी राज्य शासनाच्या वतीनं 40 रुपये अनुदान दिलं जातं. मात्र गेल्या 8 महिन्यांपासून हे अनुदान थकीत असल्यामुळे शिवभोजन केंद्र चालवायचं कसं असा प्रश्न या संचालकांसमोर उभा राहिलाय. 200 नागरिकांना रोज शिवभोजन हे आणि आम्हाला आता किराणा आणणे, रोजचे भाजीपाला आणणे, याच्यासाठी ही प्रश्न पडायला आता कसा आला. 200 आमचं कंटिन्यू सरकारी सिव्हिलमध्ये गरीब रुग्ण येतात, यांना तर आम्हाला जेवण देणंच आहे. आणि यांना 11 वाजता ते बिचारे लोक इथं रोज येऊन इथं येतात. मला हे सांगा, आता किराणा जो लागतो तो कुठून आणताय, त्याला किती खर्च आहे आणि त्याची तजवीज कशी करावी लागते? त्या किराणाला आम्हाला 2 का 3 हजार रुपये लागतात. 2-1.5 हजार रुपये भाजीपत्ता हे यायला लागते प्रत्येक दिवशी. यापूर्वी रेग्युलर वेळ मिळत होते. मागच्या काही दिवसामध्ये थोडासा याचा त्रास झाला. तसं आम्हाला पूर्वकल्पना होती की शासकीय काम आहे, थोडंसं मागं पुढे होऊ शकते. परंतु आता अशी कंडिशन आहे, आमची संपूर्ण ताकद संपलेली आहे. मागच्या 8 ते 9 महिन्यापासून आम्हाला काहीही मिळालेलं नाही. परंतु या बजेटच्या कडून आम्हाला अपेक्षा आहे की या बजेटमध्ये त्याची काही तरतूद मान्य म्हणजे मुख्यमंत्री साहेब आहेत त्यांनी केलेली असावी आणि आमच्या बिलाचा मार्ग मोकळा व्हावा अशी शासनाकडून आमची अपेक्षा आहे. माधव दिपके, ABP माझा, गुल. आता गाव तिथं एसटी नव्हे तर आदिवासी पाडा तिथं एसटी हा नवा संकल्प राज्य परिवहन मंडळानं जाहीर केलाय. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दुर्गम आदिवासी पाड्यांपर्यंत लालपरी पोहोचवण्यासाठी घोषणा केलेली आहे. यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी नावाच्या 100 अत्याधुनिक मिनी बसेस या खरेदी केल्या जाणार असून अरुंद घाट रस्त्यांवर देखील या बसेस धावणार आहेत. या निर्णयामुळे शिक्षण, आरोग्य आणि रोजगारासाठी दुर्गम भागातील आदिवासी बांधवांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबईतील LBS मार्गावरती घाटकोपरच्या श्रेयस सिनेमाजवळ मेट्रो 4 मार्गिकेच्या एका बीमला तडे केल्याची चर्चा सुरू झाल्यानं मोठी खळबळ उडालेली होती. परंतु प्रस्तुत दृश्यांमध्ये दिसणारी रेषा ही अतिरिक्त कॉन्क्रीट स्लरी म्हणजेच बांधकामादरम्यान वापरले जाणारे सिमेंट, पाणी आणि ॲडिटिव्हचं मिश्रण असल्याचं स्पष्टीकरण हे MMRDAनं दिलेलं आहे. MMRDAच्या प्रकल्प पथकानं या भागाची बारकाईनं तपासणी केली. सदर ठिकाणावरील बीम हे पूर्णपणे सुरक्षित, मजबूत आणि स्थिर असल्याचं सांगून MMRDAनं साईटचा ताजा फोटो देखील समाज माध्यमांवरती शेअर केलाय. त्या ठिकाणी आढळून आली तशी अशी अतिरिक्त स्लरी कधी पृष्ठभागावरती दिसू शकते, पण तपासणीदरम्यान पृष्ठभागावरती भेगा पडल्या आहेत किंवा बीमला तडे गेलेले आहेत असं कुठेही आढळून आलेलं नाही. त्याबरोबरच अतिरिक्त स्लरी MMRDA कडून काल रात्री ही काढून टाकण्यात आली आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीचं सूप वाजताच महारेरा घोटाळ्यातील 65 इमारतींचा प्रश्न हा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. डोंबिवलीच्या आयरेगाव इथल्या समर्थ कॉम्प्लेक्सला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून पुन्हा तोडक कारवाईची नोटीस बजावण्यात आली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि स्थानिक आमदारांनी कारवाई होणार नसल्याचं आश्वासन दिलेलं असताना देखील नोटीस आल्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. घरासाठी काढलेलं कर्ज आणि मुलांच्या परीक्षांचं टेन्शन डोक्यावरती असताना त्यामध्ये कारवाईची टांगती तलवार देखील आल्यामुळे रहिवासी हे हवालदिल झालेत. इमारतीवरती कारवाई झाली तर आत्महत्येशिवाय पर्याय नाही असा आक्रोश समर्थ कॉम्प्लेक्समधील महिलांनी माध्यमांसमोर बोलताना व्यक्त केला. आम्हाला आमचं हे म्हणजे बिल्डिंग आहे ती पूर्ण म्हणजे कायदेशीररित्या करून द्यायला हवी आणि मेन म्हणजे जर ते करता आलं नाही तर आम्हाला आमच्या घराची जेवढी व्हॅल्यू आहे आणि जे आम्ही लोन भरलं आहे ते आम्हाला व्याजासहित पाहिजे. आम्ही त्याशिवाय जाणारच नाही इथून. ठाणे शहरातील वाहतूक कोंडी कमी व्हावी म्हणून मेट्रोचं जाळं हे झपाट्यानं पसरवण्यात येत आहे. मेट्रोच्या कारशेडसाठी ठाण्यातील मोघरपाडामधील जागाही निश्चित करण्यात आली आहे. परंतु मोघरपाडा कारशेडच्या प्रस्तावित जागेमध्ये सध्या भातशेती होते, पण स्थानिक शेतकऱ्यांना अजूनही मोबदला दिला नाही. या संदर्भामध्ये प्रस्ताव कागदावरच आहे आणि त्यामुळे मोघरपाड्याच्या प्रस्तावित कारशेड विरोधामध्ये शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं. त्यांनी बांधावरच चूल पेटवून आम्हाला योग्य मोबदला दिला नाही तर आम्ही शेती देणार नाही असा पवित्रा घेतलेला आहे. मुलांना नोकरीमध्ये प्राधान्य देण्याची, 5 एकर जमिनीवरती शाळा कॉलेज बांधण्याची आणि मेट्रो सेवेसाठी स्थानिक शेतकऱ्यांच्या मुलांना योग्य प्रशिक्षण देण्याची मागणी या ग्रामस्थांनी केली आहे. आमचा कारशेडला विरोध नाहीये आणि विकासालाही नाहीये. फक्त आमच्या ज्या मागण्या आम्ही ज्या मागितलेल्या आहेत त्या जर त्यांनी पूर्ण केल्या तर आम्ही कामाला लगेच परवानगी देऊ आणि आमचा महिलांचाही विरोध नसेल. आज आमची वरलोपार्जित जी जमीन आहे इथे तिथे आमचे शेतकरी कसलेले आहेत. एवढी वर्ष त्यांनी घालवलेली आहेत आणि आज जर तुम्ही त्याचा योग्य मोबदला देत नसेल तर मग शेतकऱ्यांनी कुठे जायचं? याच्या पुढे आमच्या मुलांचं भवितव्य आहे, ते कसं काय घडणार मग? आणि आमचा हा लढा सगळ्यांचा, भूमिपुत्रांचा आहे, नाही एकटीचा नाही किंवा एकाचाही नाही, सगळ्यांचा आहे आमचा तो, आणि तो आम्ही लढवणारच. दरवर्षी लाखो भाविक पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी जात असतात. वारी दरम्यान मंदिराच्या कळसाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांची संख्या ही मोठी असते, पण मंदिराचा कळस अजूनही जुना आणि पितळाचा आहे. त्यामुळे विठुरायाच्या मंदिराला नवा कळस कधी बसवला जाणार असा सवाल भाविक विचारतात. नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती विविध विकास कामांना सुरुवात झाली. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगानं रामकाल पथ प्रकल्प हा कुंभमेळ्यातील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. काळाराम मंदिर, सीता गुफा परिसरापासून गोदावरी रामकुंडपर्यंत हा रामकाल पथ असणार आहे. अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यातील मनारखेड या गावामध्ये एक अजब प्रकार समोर आलाय. गावातील मंदिरामध्ये हनुमानाच्या मूर्तीची प्रतिष्ठापनेवेळी चक्क मंदिराच्या कळसावरूनच नोटांची उधळण करण्यात आली. मंदिरावरून 10, 20 आणि 50 रुपयांच्या नोटा आणि काही नाणीही उधळण्यात आली. तेव्हा नोटा गोळा करण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड उडाली. कुणी थेट मंदिरामध्ये उभारलेल्या मंडपावरती चढण्याचा प्रयत्न केला तर कुणी वाऱ्याच्या दिशेनं उडणाऱ्या नोटा या वेचण्यासाठी सैरावैरा धावत सुटलं. पकडलेल्या आणि जमा केलेल्या नोटा देवघरामध्ये ठेवणार असल्याचं भाविकांनी म्हटलेलं आहे. धुळे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक संजय वाल्व्हे यांनी 16 वर्षांपूर्वी धुळे शहरामध्ये संत गाडगे महाराजांचा पूर्णकृती पुतळा हा उभारण्याची मागणी महापालिकेमध्ये केलेली होती. गेल्या 16 वर्षांपासून सुरू असलेल्या त्यांच्या या पाठपुराव्याला अखेर यश मिळालेलं असून महानगरपालिका परिसरामध्ये हा पुतळा उभारला जाणार आहे. या पुतळा उभारणीच्या कामाचं भूमिपूजन आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलं. संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीनं ठाण्यातील ब्रह्माळा तलाव परिसरामध्ये भव्य स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. निरंकारी सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली प्रोजेक्ट अमृत स्वच्छ जल स्वच्छ मन या मोहिमेअंतर्गत देशभरातील 1,500हून अधिक ठिकाणी जलस्रोत स्वच्छता करण्यामध्ये येणार आहेत. ठाण्यामध्ये 450हून अधिक निरंकारी अनुयायांनी तलाव परिसर स्वच्छ केला. तर या अभियानामध्ये आमदार संजय केळकर, महापालिकेचे अधिकारी त्याबरोबरच अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली.
अकोल्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील अनंतराव देशमुख ज्युनियर कॉलेजच्या परीक्षा केंद्रावरती 12वीच्या गणित परीक्षेदरम्यान विद्यार्थिनी श्रेया देशमुखची प्रकृती ही अचानक बिघडली. तिला चक्कर येऊन बेशुद्ध पडल्यामुळे ताबडतोब रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. परीक्षा प्रशासनाच्या तत्परतेमुळे रुग्णालयामध्येच तिला प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका दिल्या गेल्या आणि प्रकृती स्थिर झाल्यानंतर विद्यार्थिनीनं परीक्षा पूर्ण केली. संपूर्ण प्रक्रियेदरम्यान महिला पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आलेली होती. अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष आणि माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्यावरती 25 वर्षीय तरुणीला नोकरीचं आमिष दाखवून वारंवार अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. गुन्हा दाखल होताच कळमकर फरार झालेले असून त्यांचा शोध घेण्यासाठी तोफखाना पोलिसांनी 2 पथकंही रवाना केली आहेत. दरम्यान आरोपीला लवकरच अटक होईल असा विश्वास पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ यांनी व्यक्त केलाय. दिनांक 21/2/2026 रोजी MIDC पोलीस स्टेशन येथे एका महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून BNS 64-1, 64-2 व इतर कलमांवर गुन्हा दाखल झालेला आहे. सदर गुन्ह्याला IT ॲक्ट असल्यामुळे तो गुन्हा तपासकामी तोफखाना पोलीस स्टेशनकडे वर्ग झाला. त्याचाच तपास आम्ही स्वतः करीत आहोत. त्यातील आरोपी जो आहे त्याच्या अटकेसाठी 2 पथकं रवाना केलेले आहे. लवकरात लवकर आम्ही आरोपी अटक करून पुढील कारवाई करीत आहोत. गोंदियातील डॉक्टर नितेश बाजपेयी याच्या रुग्णालयामधून बाळ विक्री केल्याचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. भंडाऱ्याच्या मोहदुरा इथल्या एका दाम्पत्याला 4,70,000 रुपयांना बाळ विक्री केल्याची माहिती मिळतेय. या प्रकरणी माहिती मिळताच महिला आणि बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी बाळ ताब्यात घेतलं. डॉक्टर बाजपेयीसह 5 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तर दरम्यान या बाळ विक्री प्रकरणामध्ये आरोपींची आणि विक्री केलेल्या बाळांची संख्या ही वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते. बीडमध्ये वस्तू आणि सेवा कर विभागामध्ये कार्यरत सचिन जाधववरती 16 जानेवारीला वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली. या प्रकरणी त्यांच्या पत्नी मयुरी जाधववर आणि नातेवाईकांनी ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या आंदोलन केलं आणि पोलीस ठाण्यामध्ये गुन्हाही दाखल करण्यात आला. मात्र अद्याप आरोपीला अटक झालेली नाही. सचिन जाधवर यांच्या पत्नीशी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी फोनवरून संवाद साधला. तुम्हाला न्याय मिळेल, मी तुमच्या पाठीशी असल्याचं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी मयुरी यांना धीर दिलाय. लग्नासाठी मुलगी शोधत असलेल्या तरुणांना हेरून त्यांना लग्नाचे खोटे आमिष दाखवून लुटणारी एक मोठी टोळी खानदेशामध्ये सक्रिय असल्याचं उघड झालं. धुळे तालुक्यातील फागणे येथील एका तरुणाला अशाच प्रकारे लग्नाच्या जाळ्यामध्ये ओढण्यात आलं. तब्बल 3,25,000 रुपये आणि सोन्याचे दागिने घेऊन नवरीसह मध्यस्थांनी पोबारा केल्याची धक्कादायक घटना ही उघडकीस आली आहे. या प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास हा सुरू असून नागरिकांनी अशा बनावट लग्नाच्या आमिषांपासून सावध राहण्याचं आवाहन हे करण्यात आलंय. अहिल्यानगरच्या राहुरी तालुक्यातील जोगेश्वरी आखाडा इथं शाळेच्या भिंतीवरती बिबट्या असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय. हा व्हिडिओ 19 तारखेचा असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. शाळेच्या बाजूला शिवजयंतीचा कार्यक्रम सुरू होता आणि अचानक बिबट्या दिसल्यामुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली. तातडीनं या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागानं पिंजरा लावण्याची मागणी ही ग्रामस्थांनी केली आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.